चंद्रमस या शब्दाप्रमाणे वक्तुमनस हा शब्द चालणार आहे. तर चंद्रमस कसा चालतो? चंद्रमाहा चंद्रमसौ चंद्रमसः, चंद्रमसम चंद्रमसौ चंद्रमसः. तसा वक्तुमनाहा वक्तुमनसौ वक्तुमनसः, वक्तुमनसम वक्तुमनसौ वक्तुमनसः, असा तो चालणार पूर्ण. वक्तुमनसा, वक्तुमनसे, वक्तुमनसः, वक्तुमनसः, वक्तुमनसि, हे वक्तुमनाः, हे वक्तुमनः. समजलं? ठीक आहे. मी वक्तुमनस फक्त चंद्रमस सारखा चालवलेला आहे, नथिंग एल्स. मग सकारांत शब्द आहे तो सकारांतासारखा चालणार. मग वक्तुमनः हा जो सकारांत शब्द आहे, आपल्याकडे चंद्रमस हा शब्द आहे, त्याच्यानुसार तो चालणार आहे. विथ दिस अंडरस्टँडिंग, एतावत ज्ञानेन अस्माभिः वाक्यानि निर्मितानि, आपल्याकडून वाक्य निर्माण केली गेली पाहिजेत. खाने के लिए घर जाओ. आता तुम्हाला सगळे माहिती नाहीयेत, पण तुम्हाला कळू शकतं की हा कुठला आलाय. खाद धातू आहे, त्याचं होतं खादितुम. खादितुम गृहम गच्छ, खाण्यासाठी घरी जा. फ्रीजा. जा. आप जाओ असा अर्थ घेऊन आपण गृहम गच्छ असे केले. खरं तर गच्छ तू म्हणायला पाहिजे, भवान गच्छ तू असंही चालतं. तुम्हाला माहिती आहे ते. आता तुम्ही गच्छ तू म्हणा नाही तर गच्छ म्हणा, तुम्हाला माहित पाहिजे तुम्ही काय बोलताय. आप जाओ गच्छ तू, तुम जाओ गच्छ. आता आपण बऱ्याच वेळा गच्छ तू वापरत असतो, आता गच्छ वापरूया आपण. पढ़ने के लिए विद्यालय जाओ, पठ त्याचं होतं पठितुम. तुम्हाला कळतंय का हा ई कुठनं येतोय? काही धातू सेट असतात, म्हणजे त्याला ई लागतो. काही धातू अनिट असतात, त्याला आणि ई लागत नाही. मग एकतर सेट असेल किंवा अनिट असेल. आणि बालक कौवे की चोच को तोडना चाहता है. ओ बापरे. बालकः काकस्य चंचुम चुम त्रोटितुम इच्छति. त्रुट नावाचा धातू आहे, त्रोटयितुम, आय थिंक त्रोटयितुम, तोडण्याची. त्रुट, त्रोटयितुम म्हणजे काय उदाहरण आहे? त्रुट, ब्रेक करणे. हे हळू चालते जरा. त्रुट आहे ना, तुम्हाला लक्षात नाही पण वाचलेले कुठेतरी. यस, त्रुट, ब्रेक करणे. अं, काय बघायचं आपल्याला? कृदंत प्रत्यय. त्रुट, त्रुटीतुम आणि त्रोटयितुम दोन्ही सुद्धा असणार आहेत. हा आहे त्रुटीतुम. दशमगणातला बघूया. त्रोटयितुम असावा, त्रोटयितुम. ठीक आहे, त्रोटयितुम. दशमगणातलंच घेऊया आपण. त्रोटयितुम इच्छति. बालकः काकस्य चंचुम त्रोटयितुम इच्छति. यह भोजन का समय है, एषः भोक्तुम समयः. नो 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 नो. ओके, ओके, बरोबर आहे. एषः भोक्तुम समय, हा नियम आपण नाही बघितला. ओ गेलेला आहे. ठीक आहे, इथेच बघूया. एषः भोक्तुम असं त्यांनी सांगितलेलं आहे. एक नियम अजून, इच्छार्थक धातू बरोबर आपण तुमून प्रत्यय वापरतो, हे आपण वर पाहिलेलं आहे. जसं शक्नोती इच्छती, हे दोन इच्छार्थक आहेत. तसेच पर्याप्त हा अर्थ जेव्हा आपल्याला सांगायचा असेल, पर्याप्त अर्थ
आणि समयवाचक. ऐका, मध्येच आता माझ्या लक्षात नाही आलं ते. समयवाचक. समयवाचक जे शब्द असतील, पर्याप्त अर्थाचे शब्द आणि समयवाचक शब्द यांच्या बरोबर सुद्धा तुमुंत प्रत्यय लागतो. उदाहरण सांगता का? तर बघा, दोन उदाहरणं सांगूया. भोक्तुम पर्याप्त, पर्याप्त किंवा अलम. मग आता पर्याप्त आणि अलम हे कसे आहेत? पर्याप्त अर्थामध्ये बस झालं जेवण, पुरेसं असं. मग पर्याप्त अर्थामध्ये जे शब्द असतील त्यांच्याबरोबर काय होतं? तुमुंत प्रत्यय लागतो. आणि दुसरा त्याचबरोबर समयवाचक. मग समयवाचकचं हे उदाहरण आहे, काय आहे? एष. आपण दुसरं उदाहरण घेऊया. पठितुम कालह. म्हणजे कशाचा वेळ आहे हा? पठितुम शिकत. कालह. तुम्ही कालह म्हणा किंवा समयः म्हणा किंवा वेला म्हणा, कारण की ते समयवाचक शब्द आहेत. समयः, वेला, कालह हे सगळे. मग काय सांगते आपल्याला हे? पर्याप्त अर्थाचे जेव्हा तुम्ही शब्द वापरणार आहात तेव्हा तुमुंत प्रत्यय वापरला जातो. समयवाचक अर्थाचे शब्द जेव्हा वापरणार, कालह, वेला, समयः, त्यावेळी सुद्धा तुमुंत प्रत्यय वापरला जातो. मग एषः भोजन, यह भोजन का समय है, एषः भोक्तुम समयः, समयः अस्ति म्हणू शकतो आपण. नंतर थोडस बारीक करूया ह्याला. म्हणजे हा जेवणाचा काळ आहे असं हा, म्हणायचं किंवा हा वेळ. जेवणाची वेळ आहे. हा एशा म्हणजे हा आला. जेवण्यासाठीची वेळ, अजून म्हणजे आपण जे बोलत आतापर्यंत बोलतो त्याच्याशी कनेक्ट होईल. हा. जेवण्यासाठीची वेळ, पण खरं तर आपण जेवणाची वेळ म्हणतो. ठीक है. उमा लिख और पढ़ सकती है. उमा लेखितुम पठितुम च च. शक्नोति. उमा एकटीच असल्यामुळे शक्नोती. तुमुंत प्रत्यय दोन असले म्हणून काय झाले? कर्त्यानुसार क्रियापद. उमा क्रियापद. लेखितुम पठितुम च शक्नोति. हम्म. कृष्ण खाना खाने के लिए, पाठ पढ़ने के लिए, लेख लिखने, बाबा बाबा, कृष्ण खाना खाने के लिए, कृष्ण भोजनम अत्तुम किंवा खादितुम, अद धातू आपण पाहिलेला आहे. अत्तुम, खादितुम एक, पाठम काय बोला, पठितुम, नंतर लेखम बोला, येऊ शकते तुम्हाला. लिखितुम. लेखितुम. सुंदर. लिखितुम. लेखितुम. लेखः, लेखम, लेखितुम सगळं कर्म लिखितुम. बनते कारण की लिहिणारा कृष्ण आहे. कार्यम, करण्यासाठी काय गेला शब्द? गेलाय आपल्याला. लेखितम. कार्य तर कार्यम कर्तुम. गा लेखितम का लेखितम? लेखितुम, तुमच येणार हो. लेखितुम. तम. हम्म. कार्यम काय कर्तुम. करतो. गाय दुहने के लिए, गाम दोग्धुम, टोकतो. दोगदुम. हाँ. दोग्धुम. देन भार होने के भार, लिए। भारम वोढुम. हम्म, गाय के लिए, गाय लाने के लिए, आणण्यासाठी. धेनुम, आणे. रामा, धेनुम आनेतुम. नीचं काय होणार? ने. ईचा गुण ए आणि तुमुंत ए. प्रत्यय. आ उपसर्ग. आनेतुम, गायला आणण्यासाठी. रस्सी जलाने के लिए, अयो, रज्जुम दग्धुम.
रज्जुम दह हा दग्धुम दगदुम. के लिए वहां जाता है. लयच काम करायला गेलाय बाबा कृष्ण. गच्छति. कृष्ण अच्छा. कृष्ण कृष्ण कर्ता प्रथमा बाकी सगळं कर्म. कृष्ण भोजनम अत्तुम हम्म. पाठम पठितुम लेखम लिखितुम कार्यम कर्तुम गाम दोग्धुम भारम वोढुम धेनुम आनेतुम रज्जुम दग्धुम तत्र गच्छति. तेथे गेलो. च गच्छति द. गेला. जाता है जातो. हम्म. तेथे पुढे. जा. वृक्ष पर चढ़ने के लिए, सहन करने के लिए, गाना गाने के लिए, शत्रु को जीतने के लिए तुम यहाँ आना. त्वम आगच्छ एवढं पहिला क्लिअर करूया. त्वम आगच्छ तू ये. आता कशासाठी ये? भरपूर मोठे इन्स्ट्रक्शन आहेत त्याला. तू कशासाठी हम्म. ये? वृक्ष पर वक्तव्य चढ़ने के लिए. करने के लिए. वृक्षम आरोढुम. आरोढुम. हम्म. नंतर दुःख सहन करने के लिए. दुःखम. सोढुम. हम्म. सहसहती सोढुम. नंतर गाय देखने के लिए. धेनुम द्रष्टुम. आता जे आपण नियम पाहिले त्या सगळ्यांना ते एकत्र करतात. प्रश्न पूछने के लिए. प्रश्नम पृष्ठ प्रष्टुम. पृष्ठ यज्ञ करने के लिए. यज्ञम यष्टुम. यष्टुम. देन पुत्र की रक्षा करने के लिए. पुत्रम त्रातुम. सगळे नियम असे फिरले पाहिजे डोळ्यापुढे आता. त्रातुम. गाना गाने के लिए. गीतम गात गाय गातुम. गातुम यज्ञाय. गातुम यज्ञपतये. शत्रु को जीतने के लिए. शत्रु जेतुम. जेतुम. हम्म. जिंकण्यासाठी. त्वम त्वम अत्र आगच्छ. तू इथं ये. अत्र. त्वं वृक्षम आरूढुं दुःखं सोढुं धेनुं द्रष्टुं प्रश्नं प्रष्टुं हा. यज्ञं यष्टुं पुत्रं त्रातुं गीतं गातुं शत्रुं जेतुं च अत्र आगच्छ. इथे ये बाबा. एवढं सगळं आपण करूया. हम्म. लास्ट बट नॉट द लीस्ट. बालक पढ़ने का इच्छुक है. बालकः पठितुं कामः किंवा बोला इ- पढ़ने पठ- का पठित. पठितुं तू. मनाः. इच्छा हा. एकतर कामः किंवा मन. वक्तु कामः वक्तु मनसहच होतं वक्तु मनाः. मग पठितु मनसहच काय होईल? पठितु मनाः. बालक पढ़ने के लिए इच्छुक है. खाने के लिए खादितु. बोला ना. खादी तू काम. बरोबर. कामः किंवा खादी तू का. गाती खादी तू मनाः. मना. हम्म. ओके. मनाहा. गाने का भी इच्छुक है. गा गातु तू गात काम आणि काम गात गातू तू मन मना. गात गातू गातु मन मनाः मना अपि च अस्ति. नाही शुद्ध आहे ना. अस्ति. हा. बालकः पठितुं कामः खादितुं कामः गातुं हम्म. कामः अपि अस्ति. अभ्यस्त. बालक च पण लावून टाका काय नाही फरक पडत. च आणि गाण्याचं सुद्धा इच्छुक आहे. डझंट मॅटर. अशा प्रकारे आपण हे पाहिलेलं आहे. पुढचं जे आपल्याला पाहायचं त्याला अंक वगैरे आपल्याला तयारी करून यावं लागेल आणि
आपल्याला कुठला धातू बघायचा आहे? आस हा धातू बघायचा आहे. एवढं कळलं का बघा? बरंच हा तुमून प्रत्यय बऱ्याच ठिकाणी वापरला जातो. ठीक आहे. मला तुम्हाला एक दाखवायचं राहिलं तो शत्रू प्रत्यय. वाव. एवढं समजलं ना? हा सर. हो. चला आता आपण एकदा शत्रू प्रत्ययाचं एका आपल्या गीतेमध्ये एक लाईनच आलेली आहे सरळ. बलराम दादा माहिती का? शत्रू प्रत्यय बोलते ना अं, तुम्ही? छत्रपती नाही सर. अय्यो शिकून घ्या हा, त्याच्यातून बघून घ्या. हा. अंजलीला हे बघा. हम्म. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यै शृण्वन् स्पृशै जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपै श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारय. बघा पश्यन आहे का शत्रू? म्हणजे भगवान सांगतायत मी ज्ञानी जो असतो युक्त जो तत्वविद असतो तो काय किंचित न करोती तो काहीच करत नाही. मग पश्यन न किंचित करोती पाहत असताना पाहत नाही. शृण्वन ऐकत असताना तो खरं तर ऐकत नाही. स्पृशन स्पर्श करत असताना तो स्पर्श करत नाही. जिघ्रन आता हे दोन्ही ऍक्शन एका वेळी होत आहेत बघा. वास घेत असताना तो वास घेत नाही. आश्नन खाताना तो खात नाही. गच्छन जाताना तो चालत नाही. स्वपन झोपल्यानंतर तो खरं तर झोपलेला नाहीये. तो कधीच झोपत नाही. आत्मा कधीच झोपत नाही. श्वसन श्वास घेत असताना तो श्वास घेत नाही. म्हणजे काय शत्रू प्रत्ययाचं जे तिसरं फॉर्मॅट आपण पाहिला होता युसेज नॉट फॉर्मॅट युसेज की दोन क्रिया चालू असताना एका वेळी सायमल्टेनियसली म्हणजे हे करत असताना करत नाही काहीच करत नाही एवढं सगळं करून काहीच करत नाही. बोलत असताना प्रलपन विसृजन एखादा त्याग करत असताना एखाद्या गोष्टीत ते काहीच त्यागही करत नाही तो सोडताना. गृह्णन घेताना तो काही घेत नाही. समजा मी काही घेतलं ज्ञानी घेताना दिसतो पण घेत असतानाही किंचित न करोती कारण की तो आत्मस्वरूप आहे. उन्मिशन निमिषन अपि डोळ्यांची उघडझाप होत असताना असं दिसतं उघडझाप होते डोळ्यांची तो करतोय नाही करत. मग हे दिसतंय हे चाललंय काय आहे? इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्ते. इंद्रिय आणि त्या इंद्रियांचे असणारे विषय यांच्यामध्ये सगळा गडबड गोंधळ चालू आहे. आत्म्याचा याच्यामध्ये काही इंटरफिअरन्स नाहीये. आत्मा काहीच हम्म. करत नाही आणि ज्ञानी आत्मा आहे. सांगायचं काय हे शत्रू प्रत्यय जो आपण पाहिला होता पश्चन गच्छन जाणारा जात असेल किंवा जात असताना ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे. तसंच हे तुमुंत प्रत्ययाची पण तुम्हाला उदाहरणं भेटतील. आता एकाएकी सापडणं थोडस हे आहे. नाही आठवायचं मला. सोचितुम आठवते. चला दुसऱ्या अध्यायात तुम्हाला जे बोललो 11व्या श्लोकापासून गीता जी चालू होते ते पुढे सुंदर सुंदर चालते बघा. हम्म, हम्म, हम्म. बघा कर्तुम 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 न कश्चित कर्तुम अर्हति. शोचितुम 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 कुठे गेलो कुठं वाचलं नाही. हा हाय कर्तुम सर. हा शोचितम वरतीच आहे. कुठे? वरती आहे वरती 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 नाही नाही अजून नाही हा बघा इथंच. शोचितुम नाही ते शोचन हा, धातू येतो. शोचित धातू येतो धातू आहे. अ हा नानुशोचितुम अर्हसी हे बोलत होतो मी. शोचितुम अर्हसी शोक करण्यास तू योग्य नाही. शोचितुम अर्हसी
चालूच केलं भगवंताने, अरे शोक करू नकोस, रडू नकोस, रडू नकोस, वाईट वाटून घेऊ नकोस. न बघा परत आलं. विकंपितुम, विकंपितुम अर्हसी. येस, दॅट्स इट. मग द्रष्टुम प्रष्टुम सगळं आहे बरं का. द्रष्टुम तर सगळंच आहे, आपण जे पाहिलं आजचं ते महत्वाचं होतं. इथून मागेही इथून पुढेही. अं, दृष्ट्वा तु पांडवानीकम. चला ठीक आहे, दिस मच. उरलेलं आपण पुढच्या क्लासमध्ये पाहूया. ओम शांती शांती शांती.